नमस्कार माझे सर्व मित्रमंडळी, फेसबुक, इंस्टाग्राम आणि वर्गमित्र. मी आज एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, जे की मागील काही दिवसापूर्वी घाटी रुग्णालय येथे घडली. आमचे मित्र यांची आई घाटीमध्ये ऍडमिट असताना आम्ही एक रात्र तिथं काढली आणि त्या रात्रीमध्ये आम्ही एक पेशंटला बघितलं. आमच्या बाजूलाच एक म्हातारी आजी ऍडमिट केलेली होती बेडवर. तसं तर त्या रुग्णालयामध्ये भरपूर काही बघायला भेटलं. आपण कधी जात नाही, पण सहजासहजी मित्रासोबत तिथं एक रात्र काढण्याचं आम्हाला मौका मिळाला तिथं. आणि पैठण या भागातून आलेले ते आजी होते. खूप त्रास त्यांना दिसून येत होता. रात्र कशी तरी त्यांनी आरडाओरडा करून काढली. आम्ही विचारलं यांचे काही नातेवाईक वगैरे कोणी नाही का, तर आम्हाला त्याच आजीने सांगितलं की माझे 2 मुलं आणि खूप मोठं माझं गणगोत आहे, म्हणून खूप म्हणजे नातेवाईक येतील सर्व काही त्या आजीकडे होतं. पण प्रत्यक्षात शेवटच्या टाइमाला त्यांच्या जवळ कोणीच नव्हतं. 2 मुलं असून देखील त्यांच्या म्हणजे तिथं त्यांना प्रत्यक्षात पाणी द्यायला कोणी नव्हतं. रात्रीतून त्यांची पाण्याची बॉटल खाली पडली. आमच्या मित्राच्या बाजूला येऊन तिथं बॉटल पडली, त्यांनी उचलून पाण्याची बॉटल दिली आणि त्या आजीने पाणी पिलं. म्हणजे त्यांना हालचाल करता येत नव्हती, त्यांना काही बोलता येत नव्हतं, फक्त आरडाओरडा बस. म्हणजे आवाज, वेदनेचा आवाज दुखतोय असं आपल्याला, म्हणजे असं जोरात काही असं बोलता येत नव्हतं का, कोणाला असं हात देता येत नव्हतं. फक्त दमानं काहीतरी आपलं बोलायची आणि ओरडायची. आम्ही नर्सला वगैरे सिस्टरला विचारलं का यांचं कोणी नाही का, तर ती म्हणे यांचे मुलं वगैरे येऊन ऍडमिट करून गेले म्हणे, पण परत काही आलेले नाही. आणि रात्रीतून त्यांनी आम्हाला त्यांचा नंबर दिला. आम्ही नंबर वगैरे ट्राय केलं, तर एकदा बेल गेली, दुसऱ्यांदा स्विच ऑफ आलं फोन. मग नंतर कशी तरी आम्ही रात्र तिथं काढली. सकाळी 5:30-6च्या दरम्यान आम्ही बाहेर गेलो, चहा पाणी वगैरे घेतलं आणि ती आजी पण शांत आम्हाला झोपलेली दिसली. आम्ही चहा वगैरे घेऊन परत आलो. चहा सोबतच आणली होती. आणि घाटी रुग्णालयाला मी स्लोट करतो की त्यांची जी सर्व्हिस आहे ती खूप, म्हणजे रात्र तिथं काढली मी, प्रत्यक्षात माझ्या डोळ्याने बघितलं. माझे मित्र देखील सोबतच होते, त्यांनी देखील बघितलं. आणि जे एक म्हणजे मुलं करू शकत नाही ती सर्व्हिस ते स्वतः देतात. प्रत्यक्षात सिस्टरने त्यांची डायपर्स वगैरे चेंज केली. म्हणजे खूप मोठं त्यांनी हे कार्य, म्हणजे तिथं ते, आता आपण एकदा तिथं गेलो, एक रात्र थांबलो, तर आपल्याला दिसलं असं प्रत्येक दिवस तिथं चालतच असेल काहीतरी. पण खूप दुःखद असं मला तिथं दिसून आलं. 2 मुलं असताना आजीकडे ती म्हातारी शेवटच्या क्षणात, म्हणजे कोणी नाही आणि इतके वेदना सहन करते. तर आम्ही फोन वगैरे लावला आणि फोन काही लागलेला नव्हता. सकाळी आम्ही चहा वगैरे घेतलं. चहा नंतर आम्ही तिथे गेलो, नाश्ता वगैरे आमच्या पेशंटला दिलं, चहा वगैरे. तर नंतर ती हालचाल ती पूर्णतः बंद झालेली होती. 6-6:15चा टाइम होता. तर आम्ही सिस्टरला सांगितलं, तर सिस्टरनी सांगितलं ते कोणी ऑफ झालेलं आहे म्हणे. तर फोन वगैरे तर म्हणे फोन त्यांचं काही लागलेलं नाही, त्यांचे मुलांचं त्यांचं. तर आम्ही मग नंतर 6:30ला फोन ट्राय केलं. 6:30ला फोन लागला. आम्ही सांगितलं बाबा आता तरी या, म्हातारी गेली, आता तरी या घाटीमध्ये. तर
तिथून त्यांनी म्हणजे असं उद्धटपणे सांगितलं, ठीक आहे येतो म्हणे आम्ही. मग 5-10 मिनिटानंतर परत फोन आलं. त्यांचेच कोणी पाहुणे वगैरे असतील, तर फोन आलं. आम्ही फोन उचललं तर म्हणे म्हातारी कस काय मेली म्हणे, रात्रीतून तर चांगली होती. आता अशा ठिकाणी म्हणजे आपण प्रत्यक्षात तिथं थांबलेलो. आम्ही पूर्णतः त्याला म्हणजे 11 वाजेपासून तर संपेपर्यंत आम्ही तिथंच थांबलेलो. आजी म्हणजे अशी होती ती का दर 2 मिनिटाला देखील ती अशी 2 मिनिटं देखील ती शांत झालेली नव्हती. हालचाल चालूच होती. आता आपण बी विचार करू शकतो शेवटच्या क्षणाला म्हणजे इतकं काही सोपं नसतं जीव जाणं. आणि हा महाशय फोन करून सांगतोय की रात्री तर चांगली होती. तर म्हणजे प्रत्यक्षात माणूस निशब्द होतोय, त्याला कोणते शब्द सापडत नाही. असं त्याचे ते बोलणं ऐकून झालं. आम्ही फोन ठेवला, बाबा ये आणि बघ काय झालं काय नाही आणि घेऊन जाय काय. तर मग आम्ही कंपनी वगैरे इथं काम वगैरे चालतात आमचे, त्यानुसार आम्ही सकाळी तिथून निघलो आणि आमचे मित्रांचे भाऊ बंधू तिथं आले. नंतर त्यांनी दिवसभर तिथं थांबला. आम्ही फोनवर संपर्क साधतच होतो. तर 1:30 वाजेला 1:30-1:45 वाजेला ते लोक आले पैठण येथून. पैठण पण नाही, त्याच्या आणखी 10 किलोमीटर इकडेच कोणतं तरी गाव, मला नेमकं सांगता येणार नाही. आम्ही देखील त्याबद्दल काही जास्त चौकशी केली नाही. मनात तो खूप होता की असे काय मुलं हे का म्हणजे आईला सोडून. आणि नंतर जे लोक सहकार्य करतात त्यांच्याशी चांगलं देखील ते बोलले नाही. म्हणजे आम्हाला खूप खूप वाईट वाटलं. आणि आम्हाला अपेक्षा पण नव्हती. जे मुलगा आईचा होऊ शकत नाही ते सहकार्य करणारा माणूस जे आहे, अननोन पर्सन जे आहे, त्याचं काय होणार. अजिबात आम्हाला त्याच्याकडनं काही अपेक्षा नव्हती का त्यानं काहीतरी आम्हाला विचारावं का कसं झालं काय झालं. आम्हाला फक्त हेच वाटत होतं का बा आता कुणीतरी मुलगा यावं, घेऊन जावं, अंतिम संस्कार त्यांचं जे काही जसं काही करतात काय समजते मला काही सांगायचं नाही, ते करावं असं आमचं इच्छा होती. आणि 1:30-1:45 तिथून मग ते लोक आले आणि डेड बॉडी घेऊन गेले. मित्रांनो, खूप दुःखद ही घटना आहे. मनात खूप ठेस अशी लागती आणि म्हणजे मन खूप आतून दुखून येतं असं जर बघितलं. आई वडील सोबत तुम्ही असं करतायत, तुमचे मुलं तुमच्या सोबत करो ना करो, पण आतला जो आपला मन आहे तो ह्या गोष्टीला समाधानी आहे का. आपण किती प्रत्यक्षात आईवडिलासोबत आईवडिलासारखं म्हणजे मुलांसारखं आईवडिलासोबत वागतोय हे आपल्या मनाला पटलं पाहिजे. कोणी म्हणो ना म्हणो, चांगलं आहे किंवा नाही हे म्हणो ना म्हणो, आपल्या मनाला पटलं पाहिजे का बा आपण आईवडिलाचं पूर्णतः जसं पाहिजे तसं पूर्ण आपण करतोय हे आपल्या मनाला वाटलं पाहिजे. तर मित्रांनो, आमची तर आई वगैरे नाही, वडील आहे. साऱ्यांना माहीत आहे की मागच्या वर्षी आईचं असं झालेलं आहे. तर ज्यांची पण आई वडील आजी आहे त्यांना मी मनपूर्वक विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की बाबांनो तुम्ही होईल तोपर्यंत त्यांचं करत राहा, शेवटपर्यंत त्यांचा साथ द्या. त्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय आणि भरपूर ग्रंथात कुराणमध्ये आई वडिलांचा काय दर्जा आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांना असं हवेवर सोडू नका. आपल्यासाठी आपण पण आज
बाप झालेलो आहे, आपल्याला पण मुलं आहे, आपल्याला देखील माहित आहे की लहान मुलांना किती सांभाळावं लागतं. थोडी सर्दी खोकला झालं तर किती आपल्याला जे येतं, स्वतःला वाईट वाटतं. आपण आपल्यासाठी कमी आणि मुलांसाठी जास्त विचार करतो. एक टायमाला आपल्याला जे मन म्हणून तो पदार्थ आपण खात नाही, पण मुलांनी जर सांगितलं तर कसं तरी प्रयत्न करून आपण आणून त्यांना देतो. असंच आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेलं आहे. ती काही प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगणार नाही का बाबा तू रडत होता तर मी हे घेऊन दिलं, माझ्याकडे पैसे नव्हते तर उसने पैसे घेतले, हे करून दिलं ते करून दिलं, तू बिमार झालं तर आम्ही रात्र दिवस हे केलं, हे त्यांच्या तोंडात कधी येणार नाही. तो आपल्याला विचार करावा लागेल, आपल्या स्वतःच्या वर घेऊन विचार करावा लागेल का आज आपण जसं मुलांना जपतोय तसंच आपल्या आई वडिलांनी आपल्याला जपून. आणि आज तरी खूप फॅसिलिटी झालेल्या आहे मित्रांनो, खूप फॅसिलिटी झालेली आहे. आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस आपण म्हणजे आपल्या टायमाला इतकी फॅसिलिटी नव्हती. त्या फॅसिलिटी नसताना आपल्याला आई वडिलांनी इतकं जे काही केलं आणि ज्यांच्यासाठी काही आई वडिलांनी केलं नाही ते असं मनात धरू नका का आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. तुम्हाला जग दाखवलं हेच भरपूर काही झालं. तर मित्रांनो, जास्ती मोठी व्हिडिओ झालेली आहे, तरी नंतर एखादी व्हिडिओ घेऊन येऊ आणि प्रत्यक्षात भेटू. तरी मी तुम्हाला विनंती करतो की आई वडिलांना जीव लावा, जपा, त्याला शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहा आणि मन दुखेल असं काही करू नका.